तर आता भरपूर दिवस झाले व्हिडिओ घेतला नव्हता, तर चला म्हणलं आज घेऊ. तर आता पहा आमचं चालू आहे गहू सोंगाचं काम. तर काल थोडे शितोडे येत होते, त्याच्यामुळं काही सोंगला नव्हता. तर एक आज सोंगली होती, आता त्याने घेतली पहा हात. उपटू राहिलं गवले हा ते उपटून येऊ राहिलं, ते उपटून बी भलं येऊ राहिलं, काय करा काय मी त्याला उपटून आला मग पुरे खडे उरू राहिले त्याचे ना. मागच्या वर्षी बी तसंच झालं, उपटून आलं तर यंदा बी तसंच उजू राहिलं. उपटून येत होते आणि मग काय होतं जरा हे बी होत नाही, मग पुन्हा खडे झाले का पुन्हा दळण करायच्या टायमाला लय अवघड होऊन जातं, असं राहत असतं. तर सोंगाच्या टायमाला माणूस तर घेतं, पण मग काय होतं त्याच्यामध्ये असं घेतलं की पण मग दळण करायला ते लय अवघड होऊन जातं. तर काही मोठं सोंगलं नाही आम्ही, थोडंसं कसं सोंगलं, कारण की आता ऊन पण इतकं लागू राहिलं ना. तर आज पण भरपूर टाइम झाला, आता 10 वाजून गेले सोंगायला यायला. तर आता काय माहिती किती होतं. तर उन्हाच्या पहिलेच चालल्या जातो आम्ही घरी, तर मग काय होतं पुन्हा ऊन कधी लागलं ना ते सोंगणे बी राहून जाईन, असं राहत असतं. तर आता पाय एवढं सोंगलं आम्ही, एवढं सोंगणं व्हायले आता. तर परवाच्या दिवशी बी सोंगलं होतं, तर तेव्हा बी एक तास सोंगलीन घरी चालल्या गेलतो, ऊन लागत होतं. तर आता आलो सोंगायला. तर आता कुठे मोठी उपटून शिवराल तरी बी ते तर सोंगणं लावलं आता त्यानं. तर त्याला आता मला बी सोंगणे ते सोंगून घेतो एकदा, मग पेंडे बांधतो. काय होतं एक माणूस दोघं जणच सोंगायला ना, तर काय होतं मग एक माणूस जर सोंगायला भिडेन एक जण बांधायला कधी म्हणलं ना, तर मग एकल्या माणसाची अवकाळ होती म्हणते म्हणे. मी त्याला म्हणलं होतं मी सोंगते तुम्ही बांधा, म्हणे नको म्हणे, आपण दोघं जण सोंगून घ्यायचो, दोघं जण बांधून घ्यायचो म्हणे पेंड्या. तर आम्ही दोघं बी सोंगतो आणि मग नंतर हात लागली का दोघं जण बांधून घेतो वरच्यात, मग असं राहतं. तर आता पहा एवढं झालं सोंगणं, ते इकडे राहिले सोंगाचं, पलीकडे बी पडेल अजून. आता ऊन तर मरणाचं लागू राहिलं त्याच्यामध्ये. तर आता लावलं सोंगणं, त्याच्यात थोडंफार उपटून राहिलं, पण मग काय करू आता नंतर काढीन करून घेऊ त्याला. तर चला आता मला बी सोंगणी, मग ऊन होऊन जाईन जास्त.